हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूजाज क्रिएशन. आजचा विषय आहे पिवळ्या दातांचे पांढरे दात करणे आणि त्यावर काही उपाय. तर मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष देणे अवघड होऊन बसले आहे. घराबाहेर 10-12 तास काम आणि परत घरी येणे, त्यात परत झोप, यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही. सकाळी एकदा ब्रश केल्यानंतर कधीही दिवसभर आपण दाताकडे लक्ष देत नाही. एखाद्या दिवशी सुट्टी असल्यास तेवढ्यापुरते आपले दात पिवळे झाल्याची जाणीव आपल्याला होते, परंतु काही वेदना नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्लक्ष आपल्याला महागात पडू शकते. काही दिवसांनी आपले दात किडू शकतात. दाताच्या आतील बाजूने पिवळा थर साचत जातो. यामुळे आपण वारंवार डॉक्टरकडे जाऊन दात स्वच्छ करतो. यावर उपाय म्हणून आम्ही तुम्हाला आज काही घरगुती आणि नैसर्गिक पद्धती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतःचे दात चमत्कारिकरित्या पांढरे करू शकता. तर मित्रांनो, पाहूया दात पिवळे होण्याची काही प्रमुख कारणे. पहिलं आहे तंबाखूचे सेवन, सिगारेट, पौष्टिक आहार न घेणे, दातांची स्वच्छता न करणे, यामुळे दातांचा पिवळेपणा वाढतो. दुसरा आहे ब्रशचा उपयोग वरचेवर गडबडीत केला जातो. तिसरा आहे टूथपेस्ट व्यतिरिक्त कुठलेच दुसरे माध्यम दात स्वच्छ करण्यासाठी वापरले जात नाही. चौथा आहे जेवल्यानंतर दातांची स्वच्छता केली जात नाही. तर यावर आपण घरगुती उपाय पाहूया. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी काही घरगुती व नैसर्गिक वस्तूंचा वापर करता येतो. या पदार्थांमधील गुणधर्म हे जंतुनाशक असतात, ज्यामुळे दातांची स्वच्छता तर होतेच, शिवाय ते चमकू पण लागतात. हे पदार्थ कोणते आहेत आणि ते कसे वापरावेत या संदर्भातील माहिती आपण घेणार आहोत. पहिला आहे दातांवर बेकिंग सोडा लावल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. दुसरा आहे संत्र्याची साल वाळवून पावडर बनवून दातांवर लावल्याने दातांची चमक वाढते. तिसरा आहे ऑलिव्ह ऑइल दातांवर लावावे आणि 5 मिनिटांनंतर पाण्याने धुवावे, यामुळे दात चमकतात. चौथा आहे ब्रश केल्यानंतर दातांवर खोबरे तेल लावल्यास दातांची चमक टिकते. पाचवा आहे स्ट्रॉबेरी बारीक करून पेस्ट बनवून त्याने दातांची हलक्या हाताने मालिश केल्याने दात चमकतात. सहावा आहे सफरचंदाचा पल्प दातांवर घासल्याने दात स्वच्छ होतात. सातवा आहे सुकामेवा, कडधान्ये, फळे खावीत, जेणेकरून तुम्हाला जास्त चावून खावे लागेल. चावून खाल्ल्याने दातांचा पांढरेपणा वाढतो. आठवा आहे लिंबाचे साल दातांवर घासल्याने दातांची चमक वाढते. याचा अर्थ असा की ज्या पदार्थात जास्त प्रथिने, क आणि ड जीवनसत्व आहे, असे पदार्थ दातांवर घासावे किंवा ते चांगले चावून खावे.